दिनांक 3 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीकास्त्र केले। महेंद्र थोरवे यांची सकल चौकशी करावी। माझ्याकडे सर्व पोलीस स्टेशनच्या गोपनीय एंट्री आहेत, ज्या मी माहितीच्या अधिकारातून प्राप्त केल्यात। त्यांचा प्रशासनावर असलेला दबाव याला कारणीभूत फक्त महेंद्र थोरवे, कर्जत खालापूरचा तर नाही, संपूर्ण रायगडचा वाल्मिक कराड महेंद्र थोरवे आहेत। नेरळमधील झालेला हल्ला, MIDC वर असलेले दबाव याचा पुरावा आम्ही देतो। याला कारणीभूत महेंद्र थोरवे आहेत। याची गृहमंत्र्यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे। तसेच मी निवडणूक पिटिशन दाखल केली आहे। सध्या त्यांच्यावर टांगती तलवार आहे। लवकरच त्याचा निकाल लागेल व आमच्या पक्षाच्या बाजूने तो निकाल सकारात्मक आहे। जी PI असते त्या PIने त्यामध्ये अशा नोंदी केल्या का सरकारी कामामध्ये ह्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आमच्यावर दबाव आणतात आणि आम्हाला सरकारी काम करण्यासाठी अडथळा आणतात। त्याच्यावर परत तिथले DYSP असतील, DYSP सुद्धा तशीच नोंद केलेली आहे का सरकारी कामामध्ये अडथळे आणून आम्हाला काम करण्यामध्ये इथले आमदार आमच्यावर दबाव आणतात, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी माझी मागणी आहे। तुम्ही त्या संदर्भात लेखी अर्ज दिलेला आहे। आपण जी याचिका दाखल केली त्या संदर्भात काय सांगाल, कधी निकाल आहे आणि काय आहे? मी निवडणूक पिटिशन दाखल केलेले आहे। माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लागेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो। पुढच्या काळामध्ये महेंद्र थोरवेंना मी आजच सांगतो का आपण जे आज आमदार आहेत, जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागला नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ते त्यांची आमदारकी अजून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे। म्हणून मला एक न्यायालयावर विश्वास असल्यामुळं मला एक आपल्याला सांगायचं आहे तर लवकरात लवकर निकाल लागेल आणि तो निकाल आमच्या पक्षाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असेल। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।